नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण छोले बघणार आहोत. छोले कसे करतात ते आपण बघणार आहोत. तर चला तर मग त्याची रेसिपी आपण बघूया. छोल्याची उसळ करणार आहोत. छोल्याची भाजी आपण म्हणू शकतो, छोले किंवा छोले आपण म्हणू शकतो. तर इथं मी छोले भिजत टाकलेले आहेत. रात्री मी टाकले होते. आता छोले छान फुललेले आहेत, तुम्ही बघू शकताय. हे बघा, छान भिजलेले आहेत. आता आपण ह्याला शिट्ट्या काढून घेऊया. जवळपास मी 8-9 शिट्ट्या काढून घेणार आहे, कारण का छोले चांगले शिजायला पाहिजेत. तर आपण हे पाणी बदलून आता शिट्ट्या काढून घेऊया. छोले करणार आहोत, तर त्यासाठी आपण इथं मी छोले शिजत ठेवलेले आहेत. आता इथं मी सुकं खोबरं घेतलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे. हे आता आपण वाटून घेणार आहोत. मी मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे. आता यामध्येच आपण 1 कांदा आणि 2 टोमॅटो घालून आपण परत एकदा मिक्सरमधनं फिरवून घेणार आहोत. तर मी 1 कांदा चिरून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो पण चिरून घातलेला आहे. 2 टोमॅटो मी घेतलेले आहेत. थोडे धने घेतलेले आहेत आणि थोडे जिरे मी घेतलेले आहेत. आता आपण हे सुद्धा आपण मिक्सरमधनं वाटून घेऊया. तर आपला मसाला हा छानपैकी वाटून झालेला आहे. तुम्ही बघू शकताय, आपला मसाला हा छान वाटून झालेला आहे. आता आपण हा मसाला भाजून घेऊया तेलावरती. तर मी तर तेल ठेवलेलं आहे, कढई तापत ठेवलेली आहे. आता आपण तो मसाला जो पण वाटून घेतलेला आहे तो आपण भाजून घेणार आहोत. तर इथं आपण तेल तापलेलं आहे आणि मी तमालपत्र घातलेलं आहे ह्याच्यामध्ये. आता आपण हा मसाला घालून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय, मी आता मसाला तेलावरती छान भाजत आहे. आता यामध्ये आपण एक अर्धा चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत. तर यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घालून घेत आहे. तुम्हाला तिखट जसं हवं असेल तसं तुम्ही घालू शकता. तर धने जिरे पूड मी घालून घेतलेले आहेत अर्धा चमचा. आता यामध्ये आपण गरम मसाला घालत आहोत. तर गरम मसाला मी घालून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये छोले घालून घेणार आहोत. मसाला छान भाजला गेला आहे आपला आणि 2 मिनिटं आपण आता अजून मसाला भाजून घेणार आहोत, म्हणजे छान मसाला भाजून होईल आपला. आता यामध्ये आपण छोले घालून घेणार आहोत. इथं मी छोले शिजवून घेतलेले आहेत. आता हे आपण रवीनं चांगले घोटून घेऊयात, म्हणजे छान आपलं मऊ असं छोले होतील. तर मी अर्धबोबडे अशी मी रवीनं असे घोटून घेतलेले आहेत. आता हे आपण मसाल्यामध्ये घालून घेऊयात. तर मी मसाल्यामध्ये छोले घालून घेतलेले आहेत. शिजलेले असल्यामुळे जास्त आपल्याला शिजवायला लागणार नाही आहेत. तर पाणी पण मी घातलेलं आहे. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पातळ करू शकता. आता आपण यामध्ये मीठ घालून घेऊया. तर चवीपुरतं मी मीठ घालून घेत आहे. तर आपले छोले रेडी आहेत. आता आपण सर्व करूया. तर आपले छोले तयार आहेत, तुम्ही बघू शकताय. जर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान चमचमीत रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत मस्त राहा आणि स्वस्थ राहा.